माढा तालुक्यातील शिना नदीचा जो काठ आहे, आता सध्या मी उंदरगाव पूर्व भागामध्ये आहे माढा तालुक्याच्या। शिना नदीच्या काठाला दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये ऊस शेती असेल, फळबागा शेती असेल, भाजीपाला असेल, याचं 100% नुकसान झालेलं आहे। निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या भावना त्या तीव्र आहेत। याचं कारण की शेतकऱ्याचं जे अर्थचक्र आहे ते शेतीवर असतं आणि 1 वर्षाचं शेतीचं अर्थशास्त्र जर बिघडलं तर शेतकऱ्याला 2 वर्ष त्या संकटाचा सामना करावा लागतो। मोठ्या प्रमाणामध्ये माती सुद्धा वाहून गेलेली आहे, जमिनी खचलेल्या आहेत, उभी पिकं हे जमीनदोस्त झालेले आहेत। अशी भयानक परिस्थिती या महापुरानं या विभागातल्या सगळ्या शेतकऱ्याची झालेली आहे। निश्चित सरकारकडे आम्ही चांगल्या पद्धतीनं मदत मिळाली पाहिजे। जी मदत सांगली कोल्हापूरच्या महापुरामध्ये दिली गेली त्याच धर्तीवरती मदत या विभागातल्या सुद्धा शेतकऱ्याला देणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकऱ्याला उभा केला पाहिजे। मी सगळ्या कारखानदारांना आव्हान करतो की चारा पाण्याचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये नुसता ऊस गाळू नका, तर शेतकऱ्यांच्या जनावराला चारा सुद्धा पुरवठा करण्याची यंत्रणा ही कार्यान्वित होणं अत्यंत गरजेचं आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी प्रवासामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे की चाऱ्याची व्यवस्था आणि पशुखाद्याची व्यवस्था आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तातडीनं करावी लागेल। त्या संदर्भामध्ये प्रशासनाशी निश्चितपणानं बोललं जाईल। सत्ताधारी आमदार त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेत, तुम्हाला या लोकांनी मदत केलेली आहे सगळ्या पद्धतीनं, आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे, तुम्ही काय ठोस भूमिका त्यांना करत येणार? मला आपल्या माध्यमातून सगळ्या अतिवृष्टी मध्ये सापडलेल्या, संकटात सापडलेल्या सगळ्या शेतकऱ्याला आव्हान करायचं आहे की निश्चितपणानं सरकार आपल्या बरोबर आहे। निश्चितपणानं सगळ्यांनी मिळून आपण हा संकटाचा सामना करूया आणि अशा काळामध्ये शेतकऱ्याला दिलासा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद।